हॅलो, काय झालं? हवा गेली वाटते. हो, हवा गेली बहुतेक. हा, उन्हामुळे गेली असेल. नाही हो, मी सकाळीच भरली. बहुतेक कुठल्या तरी नालायक निर्लज्ज मुलांचं काम असेल. माझंच की काय? म्हणजे माझं पण हीच म्हणणं आहे, कोणतर हवा सोडली असणार आहे तुमच्या चाकातली. तर मी काय म्हणतो या, चला की चालत जाऊया, मी घेतो सायकल. थँक्यू. हा, थँक्यू काय त्या, चला. अरे तिच्या आईला वैब्यानं माझ्या आधी नंबर लावला वाटतं. ह्याचा पत्ता कट केला पाहिजे. हॅलो आरचे, आत्ताच्या आत्ता एम आय मंदिर रोडला ये आणि तुझ्या डोळ्यानं बघ काय चाललंय. लवकर ये. जाऊया डबल शीटर लांब लांब लांब. अहो ऐका की, मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. सायकल पंक्चर तर नसेल ना? अहो मी काय बोलतोय, तुम्ही काय ऐकताय? मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. बरं, काय महत्वाचं बोलायचंय? माझं का नाही, तुमच्यावर लय प्रेम आहे. अर्चे, तू तुझा मुर्दा बसवला तुझा माझ्या मागा आरचे आरचे करत फिरलास आणि ही आवडायला लागली होय तुला. अगं अर्चे, चुकलं माझं, माफ कर मला. बघितलंस, आरचीला सोडून तुझ्या मागं लागलेला. हो ना. पण मी सिंगल आहे बरं का. तू माझी आरची होशील काय? इश्श, ईश नाही, ईशाल नाव आहे माझं. लाजली मी. हो, लाजली. बरं सांग की, माझ्यावर लग्न करशील काय? विचार करून सांगेन. अगं विचार कसला करतेस? आमचं राजघराणं आहे, वडील बिझनेसमन आहे, ती करोडोची प्रॉपर्टी आहे आमची. तुला राणीसारखं ठेवीन बघ. एवढं श्रीमंत असून तुम्ही मग भाड्याच्या खोलीत का राहता? लय मोठी वाडीवरची स्टोरी आहे ती. आपलं लय मोठी स्टोरी आहे ती. आपलं लगीन झाल्यावर सांगेन निवांत. बर, मग मी तुमच्यासोबत लग्न करते, पण माझ्या पप्पांची परवानगी काढायचे काम तुमचं. अगं बघच तू पप्पाला कसा तयार करतो. चल पंक्चर उचलून घेतो. चल. आय 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 आय. आप्पा, तुमचं राव बरं आहे, निवांत पबजी गेम खेळत बसलायचा. मला इथं चोपला की नाही. कोणी चोपला? काळ्या तोंडाची एक आहे. कुठं आहे? हा, ती मस आहे, मस काळ्या तोंडाची. आय खेळा तुम्ही, खेळा. वय बॅग कसा चपला अर्चीनं. बुलट्या, तू सांगितलं असेल अर्चना, खरं सांग. नाही नाही, इकडे बघ. खोळ्यागत कर नको. आता अर्चीतून तुझं तिला कळलंय, तुझं काय होणार नाही. मालकाकडं लग्नासाठी तिचा हात मागाय मला मदत कर. आमचं लगीन झालं का नाही, तुला 5 कोटी देतो. बरं ठीक आहे, चल. मालक, अय सोट्या, मालक बाहेर या. काय रे विश्ले? मला तुमच्या पोरगीवर लगीन करायचंय. पोरगी बरोबर? अरे लायकी आहे का तुझी? ती कुठे आणि तू कुठे? मला माहित होतं तुम्ही असं म्हणणार. वाय सांग रे, काय बघितलंस? अहो मालक, तुमचं नशीब समजा की या भाजदाराचं पाय लागलं तुमच्या घराला. लय मोठं नशीब आहे तुमचं. एवढं लय मोठा माणूस आहे. याचं 4-5 बंगला आहे, ती 4-5 फॅक्टरी आहे, त्या 150 एकर जमीन आहे. राजघराण्यातला येऊ मी आत्ताच बघून आलोय. राजकारण विशाल शेठ, काय चुकलं असेल तर माफी असावी बरं का. असू द्या असू द्या. रेवती जरा बाहेर ये ग. ही बघ, तू यासाठी गिफ्ट आणले. अय्या, सोन्याचा नेकलेस. होय, 2.5 लाखाचा आहे. अहो ह्याची काय गरज होती जावई बापू? जावई बापू म्हणजे आमचं लग्न मान्य आहे तुम्हाला? अहो तुमच्यासारखा भाग्यवान जावई भेटावा हीच तर सगळ्यात माझी मोठी इच्छा होती. आजपर्यंत एवढं सगळं कमवलं कुणासाठी? माझ्या मुलीसाठी आणि जावयासाठी. ओ शेठजी, या वकील साहेब. अहो बोला बिंदास्त. जावई बापू आहे आपले. पुण्यातील जागेचा 27 कोटींना व्यवहार ठरवलाय मी, आणि त्या पार्टीने 2 कोटी ऍडव्हान्स दिलाय. अरे वा, एक नंबर काम केलंय. विषय आहे का? तुमचं कमिशन किती झालं बोला? 40,50,000 होत्यात, पण वरचे 50,000 सोडून द्या. 40 लाखच द्या तुम्ही. अहो 41 घ्या. कॅश देऊ का चेक? ओ शेठजी, व्यवहार झाल्यावर द्या. अहो चेक घ्या. ठीक आहे चेक. आणि चला चहा पिऊन जाऊ. चला की जाऊया बापू, चहा पिऊया. ही राहील. काय जमलं लगीन. विश्ल्या, रेवतीला द्यायला 2.5 लाखाचा हार कुठं आणला सर? अरे 4 लाखाचं कर्ज काढलं बँकेचं, 2.5 लाखाचा हार घेतला आणि आता आयफोन पण गिफ्ट देणार आहे.
हुशार आहेस की वागा. मग शेतीला जशी मशागत करायला लागते का नाही बिझनेस मध्ये जसं पैसे गुंतवायला लागते ती तसं आत्ता पैसे घालायचं आणि परत खोऱ्याला वाढायचं. एकदा लगीन झालं की प्रॉपर्टी माझीच. मांडला तुला का विषय. फिरतीच्या खुळ खुळ या शेंगा आत्ताशी वाळलेत बघा. पप्पा विशालने मला न्यू आयफोन घेऊन दिलाय. अहो जावई बापू ह्याची काय गरज होती, घेऊन दिला असतं की मी तिला. असू द्या हो, लग्न आधी तेवढीच हाऊस. बरं जावई बापू ह्या एका महिन्यात का नाही एक पण चांगला मुहूर्त नाही. लग्नाची तारीख का नाही आपण एका महिन्यानंतर बघू. 1 महिना माझ्याकडे तर फक्त 10,000 रुपये राहिली ती. खर्च कसा भागू आता? अहो काय झालं? काय नाही काय. उद्या आपण शॉपिंगला जायचं लक्षात आहे ना? हा जाऊया की. जावा जावा नक्की जावा. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे कुणाचे. मस्त झाली ना शॉपिंग? हा लय मस्त झाली. तर डीमार्टला जायचंच राहिलं. काय झालं? काय नाही पहिली घरला चल. डीमार्टला जाईल. घरी बसून किती बोर होत आहे ना. मग काय पत्र्यावर बसूया का? तसं नाही आपण गोव्याला जाऊया ना. आत्ता उद्या. गेलंच पाहिजे. हो जाऊया ना. लगीन झालं जाऊया की. नाही उद्या जायचं. बर बर. आईला पैसे नाही ते आले. वैभ्या भावा लगीन होईस तर पिकायला लागतोय मी असं वाटतंय मला. अरे भावा झालं तरी काय. अरे कर्ज काढले 4 लाख रुपये संपलं. घर घाण ठेवून 2 लाख रुपये काढले तर पुरगी म्हणते आता गोव्याला जाऊया. अरे भावा मग जा की घेऊन गोव्याला. एकदा का तिच्यावर लगीन झालं का नाही सगळी प्रॉपर्टी तुझ्याच नाव होणार आहे. मग बस कर्ज फेडत. तिचीच वाट बघतोय कमा होते. होतंय होतंय. गोव्याच्या किनाऱ्यावर नखवाभरीन नेसलं का ते बघ कसलं भारी दिसते. गॅस घेतो बघ. किती भारी वाटतं ना इथं. होय एकदम मस्त वाटतंय. आपण राहायला येऊ इथं. येऊया पण आत्ता नको लगीन झालं येऊ. इश्श. इशे काय पैसा नाही आधी जाता माराय. काय? काय नाही लय भारी वाटतंय. फिरतीच जुळजुळ पाणी. या जावे बापू कशी झाली मग गोवा ट्रिप? एकदम मस्त झाली बघा. जा पोरे आम्हा दोघांना चहा ठेव. बरोबर. या बसा. बर मामा मला जरा खर्चाला पैसे पाहिजे. काय? अहो जावे बापू राजघराणं तुमचं. आम्ही तुम्हाला पैसे द्यायचं म्हणजे पाप लागेल आम्हाला. नाही लागत द्या. अहो नाही नाही. अहो पोरग नाही ना तुम्हाला. पोरानं पैसे मागले असं समजून द्या मला. अहो कोण म्हटलं पोरग नाही मला? तुम्हीच की. पोरा इकडे ये रे जरा. काय हो पप्पा. वैभ्या तू सोड. काय नाटकी लावली ती. खबरदार जावे बापू मी हो नाही तो तुमचा पोरगा आहे माझं ते. तुमचा पोरगा केव्हा झाला यो? ए काय भानगड केलीस? कालच दत्तक घेतलं हिने मला. काय दत्तक? होय आता माझ्या सगळ्या प्रॉपर्टीचा वारसा आहे वैभ्या. सुक्काईच्या मला गोव्याला घालून माघारी येऊ उद्योग केलास मी. पप्पा अहो जावय बापू एखाद्या गरीबाला मी माझा वारस केला त्यात तुमचं काय गेलं? आणि तुम्हाला जावय बापू काय कमी आहे? एक फॅक्टरी विकली सा तर अख्खा गाव घेशीला की तुम्ही. गाव सोडा कागदाचा कोरा ताव घ्यायला पैसे नाहीत माझ्याकडे. म्हणजे मी घरातल्याच्यावर भांडून आलोय. सगळ्या प्रॉपर्टी लात मारून आलोय. तुम्हाला घर जावं पाहिजे म्हणून. अहो तसं भांडून येत जाऊ नका. उद्याच्या उद्या जावा आणि त्यांची माफी मागा. हा बर बर येतो. बर बसा तुम्ही मी आलो. बर बर या. वैभ्या भुरट्या माझ्या पानातलास मी. बुरट्या तू त्या पोरगीला पटलीस का? पटवून नसती तर बरं झालं असतं असं वाटतंय. तिच्या नादात 6 लाख रुपयाचं कर्ज आहे माझ्यावर. हा असू दे की मग तसंच पाहिजे तुला. बरं वैभ्या आता तुला मालकाची प्रॉपर्टी मिळणार. तुला प्रॉपर्टी मिळाली की मला 5 कोटी देणार ना. हा देतो की 5 कोटी खिशात घेऊन बसलो. ही घे फोकणीच्या आधी मालकाचा विश्वास जिंकू दे. तिची मर्जी मला मिळू दे. मग मला प्रॉपर्टी मिळाली का नाही तेव्हा देतो. तेव्हा वाट बघ. हा बाळा म्हशीला पाणी दाखव वैरण टाक आणि शेण काढ. बर बर पप्पा जातो. दुनिया में रहना है तो शान काढ प्यारे. वैरण टाक पाणी दाखव प्यारे. दुसऱ्या दिवशी बाळा काय हो पप्पा? शेतात जा तेवढं उसाला पाणी लावायचं आहे बघ तेवढे. बर बर चालतंय जातो. आणि काय? तेवढं तर कर आधी. बर बर चालतंय. ठीक आहे ओके. हा काय कट्टा आला.
होय बाळा म्हशीत तेवढी धार काढत जा आणि दूध घालून ये. बर बर चालतंय. अजून काय? नाही तेवढं तर कर आधी. ठीक आहे. ओके टाटा बाय बाय जातो. 15 दिवसानंतर. अरे वैभ्या प्रॉपर्टीचं काहीतरी बोलू ना बघ की मालकाला तुझ्या मांडलेल्या बाला. बर बर भावा आज 2 लाख रुपये मागतो खर्चासाठी बाकंड. जातो रे. बर पप्पा मला खर्चासाठी फक्त 2 लाख रुपये पाहिजे होते. अरे पोरा आपण असं म्हणून कसं चालेल. जर का मी जवानीत एवढं पैसे उधळत बसलो असतो तर आता आपली कोट्यावधीची प्रॉपर्टी जमा झाली असती काय. नाही पप्पा. मग कसं आहे पोरा माणसाने बचत केली पाहिजे रे. माझ्या माघारी कुणाचं आहे सांग बघू. तुझंच आहे ना सगळं. मग उगाच जोडीदाराचं ऐकून असं पैसे उधळत जाऊ नको रे. खरं आहे पप्पा तुमचं. तरी बी तुला जर का पैसे पाहिजे असतील का नाही तर ही घे कपाटाची चावी. कपाटात 2 कोटी रुपये ठेवलीत तुला लागतील तेवढं घे. नको नको पप्पा चुकलं माझं. बरं बरं असून देईल. बरं तेवढं शेतात जा 2 डम्पिंग आली ती शेणखताची तेवढी विस्काटून घे तू. बर बर जातो. अगे इथं बी दिसतीस तिथं बी दिसतीस काय तुझ्या रूपाची अरे वैभ्या काय रे बाबा. अरे मागितलास का प्रॉपर्टीचा हिस्सा. बुरटी आगपला का ती माणूस लय चांगला आहे. मला सांगितलं पैसा उधळू नको पैशाची बचत कर. बरं असू दे माझं 5 कोटीचं तेवढं ध्यानात ठेव म्हणजे झालं. हाय आहे देणार. जाऊ का? जा जा. कुठं? रानात निघालो खातीच कटायला. हा जा जा कर काम जातो कर जातो जरा. काम करतो. हा. बरं जावय बापू लग्नाची तारीख 8 दिवसावर आल्या. लागा तयारीला. कपडे दागदागिनं सगळं तुमचं तुम्ही आणि आमचं आम्ही. बर बर चालतंय. कसं आहे जावय बापू आम्ही ना आमच्या मुलीला 50-60 तोळ सोनं असं घालणार आहे बघा. तुमच्या इच्छेने तुम्ही घाला. बर बर. अरे वैभ्या भट्ट्या आला का मला लग्नाची तयारीला तरी पैसे दे. फुकणीच्या कुठलं पैसे देऊ मला तर मिळू दे अगोदर. आईला. होय ती बघ वकील यायला लागलाय. बहुतेक कुठला तरी व्यवहार ठरलेला दिसतोय. बॅगे तर गड पैसे असणार. वैभ्या आज ती बॅग पळवायचीस तू. ए नाही बाबा. काय सांगायचं नाही मला पळवायचीस. बर ठीक आहे. शेठजी मुंबईचा फ्लॅट विकला. वकील बास ऍक्टिंग ती दोघं बी नाही ती घरात. मला वाटलं आहे ती. आणि ही घे तुझं 350 रुपये. चांगली ऍक्टिंग केली बरं का. आणि आजचं 150. अरे आज कोण आहे का बघायला. नाही. मग ही घे 50 रुपये आणि निघ पळ. काय राव. कोण होतं पप्पा? अगं ते वकील होता. तो वकील होता रे. कशाचं काय वकील. बघितलंस पोरी 1 रुपया खिशात नसताना तुला 2.5 लाखाचा हार आणि आयफोन मिळवून दिला. हो पप्पा. आणि वर गोवा ट्रिप आणि 1.5 लाखाची शॉपिंग. हो पप्पा खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात. मग आणि एक गोष्ट राहिलीच की आपल्याला पण एक बिनपगार नोकर नाही का ठेवलेला. जाऊ बापू लग्नाची तयारी कुठपर्यंत आल्या. लग्नाची तयारी